नमस्कार. कला दालमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज ना आपण डोसा बघणार आहे. परफेक्ट डोस्याचं प्रमाण बघणार आहे. तर त्याची रेसिपी बघूया. चला, आवडतो ना तुम्हाला सगळ्यांना डोसा? तर चला त्याचं प्रमाण बघूया. परफेक्ट रेसिपी. आता प्रमाण बघूया. 4 वाटी तांदळाला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आपल्याला. आता मी हे घेतलं आहे 8 वाटी, कारण माझ्याकडे गेस्ट येणार आहेत म्हणून मी दुप्पट प्रमाण घेतलं आहे. उडदाची डाळ 2 वाटी घेतली. आणि आता मेथी दाणे घालते याच्यामध्ये आणि चांगलं स्वच्छ धुवून आपण भिजत घालायचं आहे 4 तास. जाडे तांदूळ घ्यायचे आहेत. अगदी रेशनचे घेतले तरी सुद्धा चालेल किंवा गावठी घेतले तरी चालेल. तुम्ही जाड तांदूळ घ्यायचे. तर 4 तास झालेत. मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. हे अगदी सॉफ्ट झालं पाहिजे. उडदाची डाळ पण त्यातच घालते मी. आता एकदम मस्त आहे बघा. आता हे एकदम बघा गुळगुळीत झालं पीठ. आता ह्याच्यात काढूया आपण एकत्र सगळं. आता पीठ ना आपल्याला एकसारखं हाताने करायचं आहे. 1-2-3 मिनटं तरी तुम्ही एकसारखं करा, म्हणजे पीठ उडदाची डाळ आणि तांदूळ एकत्र सगळं मिक्स होईल ते. आणि हाताने असं मिक्स केलं ना की छान होतं पीठ, चांगलं फुगतं सकाळी. आता आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे. हे साधारण 8 ते 10 तास तरी भिजलं पाहिजे पीठ, तर डोसे छान होतात. त्यामुळे ह्याला आणि बंद जागेच्या ठिकाणी झाकून ठेवायचं आहे आपल्याला. कपाटात ठेवा किंवा तुम्ही त्याला फडकं गुंडाळून ठेवला तरी चालेल. नाहीतर मग कुठेही तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की तिथं ते हवा जास्त जाणार नाही, त्या ठिकाणी ठेवा. आणि डब्यात जरी भिजत घातला तरी चालतं. आता हे मी माझ्याकडं ओव्हन आहे, मी ओव्हनमध्ये ठेवते, कारण ओव्हन चालू करायचं नाही आहे आपण. नाहीतर तुम्ही चालू करणार चालू करायचं नाही आहे. मी असंच ठेवते रात्रभर ह्याच्यामध्ये. तर माझ्याकडे कपाट नाही आहे म्हणून मी आपल्या ह्याच्यात ठेवते. मला सवय आहे ह्याच्यामध्ये ठेवायची. तर तुम्ही तुमच्या कपाटात तुम्ही ठेवू शकता. आता हे पीठ बघा, सकाळी आता मी बघते हे पीठ बघा किती सुंदर झालेलं आहे, छान फुगलं आहे. आता इडलीला काय करतो आपण की जास्त हलवत नाही त्याला, थोडंच हलवतो, कारण आपल्याला इडल्या अगदी मऊसूद लुसलुसीत पाहिजे असते. पण डोश्याला तसं नाही लागत. डोश्याचं पीठ ना सगळं असं ढवळून घ्यायला लागतं, कारण जास्त फुगलेलं पीठ असेल ना तर डोसे छान होत नाहीत त्याचे. म्हणून एकसारखं हे करून घ्यायचं. मीठ आणि त्याच्यात साखर घालायची आपल्याला. आता मी ह्याच्यात मीठ घातले सगळ्या पिठामध्ये. थोडं पीठ काढून घेते मी पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी 1-1.5 चमचे साखर घालणार आहे आणि पाणी घालायचं. आपल्याला डोश्याला जेवढं पातळ पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं आपल्याला. आता हे मी पीठ ह्याच्यात काढून घेते आणि ह्याच्यात मी आता थोडंसं पाणी घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये 1-1.5 चमचा मी साखर घालते. साखरेने ना डोसा फार कुरकुरीत होतो आणि लाल दिसतो, नाहीतर ना पांढरट होतो डोसा. आणि ह्याच्यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे. हे पीठ जरा घट्ट आहे, हे बघा, हे जरा थोडं पीठ घट्ट आहे. तर ह्याच्यात आपल्याला पाणी घालायचं, कारण एवढं घट्ट पिठाचं डोसा नाही होणार. तर आपल्याला ह्याच्यात पाणी घालायचं आहे. आता पाणी बघा घालू याच्यामध्ये. जास्त पण नाही घालायचं, अगदी पातळ नाही करायचं. थोडं थोडं घालून बघायचं आपल्याला किती लागते त्याला ते. तेव्हा तुम्हाला जसं डोश्याचं म्हणजे एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही, असं छान पडलं पाहिजे बघा पीठ, तेवढं पाणी घालायचं आहे. थोडं अजून लागेल त्याला. आता बरोबर झालं आहे बघा हे पीठ, मस्त छान. आता आपण डोश्याचा तवा गरम करायला ठेवला आहे, पण जास्त गरम होऊन द्यायचं नाही आहे. अगदी जरा गरम झाला ना पाणी टाकून बघायचं आपल्याला आधी जास्त तापला आहे का. गॅस मिडियमच ठेवायचा आणि त्याच्यावर आपण आता पाणी टाकून बघूया. म्हणजे जरी तापला असला ना तरी तो नॉर्मल होईल तवा. आणि डोसा जास्त गरम तयार घातला तर खाली चिकटू शकतो, त्यामुळं पाणी घालून बघायचं. आता हे बघा पाणी घालून पुसून घ्यायचं तवा स्वच्छ. हा निर्लेपचा तवा आहे त्यामुळे खाली अजिबात तेल लावायचं नाही आहे.
आणि तेल लावलं तर बुडबुडे येतील. आता हे बघा मध्ये घालायचं सेंटरला, एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवायचं आहे सगळं छान असं आणि पसरवायचं आहे. 2 सेकंदात हे फिरवून घ्यायचं आपण, म्हणजे डोसा एकसारखा पातळ होतो बघा छान. आता मिडियमच गॅस ठेवायचा आहे आपल्याला, लो गॅस ठेवायचा आणि 2 मिनिटांनी पीठ वरचं सुकलं ना की मग त्याच्यावर आपल्याला तेल लावायचं आहे. आता तेल लावून घेऊया आपण, सगळीकडे तेल लावून घ्यायचं. डोश्याला खाली तेल लावायचं नाही, पण वरनं थोडंसं तेल घालायचं म्हणजे छान खरपूस होतो डोसा. आता उलटण्याने आपल्याला ना एकसारखं पीठ वरून पसरवायचं, म्हणजे ना मधी कच्चा राहत नाही डोसा आणि एकसारखा पातळ होतो डोसा. आता गॅस मोठा करायचा आहे आपल्याला आणि छान असा भाजून द्यायचा तो डोसा. आता साईडनं कडा सुटलेत बघा मस्त. आता बघा हा कसा करपूस छान झाला ना. दुसरा डोसा घालताना ना सगळं पुसून घ्यायचं तवा आधी सुरुवातीला, आणि तसंच पाहिजे, एकदम जास्त गरम नको आहे आपल्याला. त्याच्यामुळे तवा पुसून स्वच्छ घ्यायचा आणि हात लावून बघायचा गरम आहे का, आणि मग पीठ टाकायचं. नंतर पाणी टाकायची गरज नाही आहे. बारीक गॅस करून तुम्ही डोसा घालू शकता आणि तेल अजिबात लावायचं नाही तव्याला, आणि एकाच डायरेक्शनमध्ये परत फिरवायचं. चला मी टेस्ट बघते तर कशी झाली. तुम्ही पण या. आमच्या घरात सगळ्यांना आवडतो माझ्या हातचा डोसा. तुम्ही पण या खायला. चटणी पण खाते, खूप छान लागतंय. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की करून बघा एकदा माझ्याप्रमाणे. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. सांबार आणि तुम्हाला बटाट्याची भाजीची पण रेसिपी पाहिजे असेल तर शॉर्ट व्हिडिओला तुम्ही नक्की जाऊन बघा, त्याच्यावर तिथं दाखवले मी सांबारचं प्रमाण पण. नवनवीन रेसिपी तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी दाखवते. चला बाय.